सत्संगत जी प्रेमाने बोलूया. धन्यरंकार जी. सत्संगत, आजच्या या धकाधकीच्या जीवनात माणसाला ईश्वरीय ज्ञानाची व ईश्वराची ओळख करून देणं खूप गरजेचं आहे. कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात माणूस भौतिक गोष्टी फार गुंतून गेलेला आहे. सांसारिक सुखापलीकडे त्याला काही सुचत नाही, काही दिसतही नाही. अशा वेळी जर कोण देवाविषयी आणि त्याच्या ज्ञानाविषयी सांगायला गेलं तर तो अगदी कोरडेपणाने थंड नजरेने त्याच्याकडे बघतो. त्याच्या चेहऱ्यावरची ती प्रतिक्रिया अगदी निर्जीव असते. त्यांचा दृष्टिकोन अगदी साफ आहे. रोजची ठराविक कर्मकांड करण्यातच त्याला समाधान मिळतं. सत्संगत, ईश्वराच्या ज्ञानाची गरज जर त्याला कधी काळी भासली तर ती नवल करण्यासारखी गोष्ट आहे. कित्येक वेळा ही मंडळी वादही घालतात. अहो, आम्हाला आयुष्यातील सगळी सुख आणि समाधान मिळाले, आता देवाचं ज्ञान घेतल्यावर आणखी जास्त काय मिळणार? सत्संगत, जीवनात देवाविषयीच्या ज्ञानाची माणसाला गरज काय आहे, त्याला कसं पटवून द्यायचं, त्याला जागं कसं करायचं, हाच मोठा प्रश्न उभा राहतो. आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे त्याच्या मनात ही जिज्ञासा कशी उत्पन्न करायची, हा एक प्रश्नच आहे. सत्संगत, गमतीची गोष्ट हे क्षेत्रच मुळीच असं आहे. ही जिज्ञासा वाढते, फोफावते ती ईश्वरीय ज्ञान घेतल्यावर. इतकंच नाही तर तीव्र खेद होतो मनाला. सद्विवेक बुद्धीची टोचणी लागते की अरे अरे, आधीच का नाही ज्ञान घेतलं मी. सत्संगत, जिज्ञासा ही कृपाच आहे. देवाचे ज्ञान प्राप्त होणं ही सुद्धा एक कृपाच आहे. सत्संगत, मनात स्वतःहून जिज्ञासा जागृत होणं हे अगदी दुर्मिळ आहे. सत्संगत, उदाहरणार्थ एखाद्या मुलाला अभ्यासाविषयी आवड नसते, मग कारण काहीही असो. एखाद्या वेळी त्याच्या मनात शंका असेल की अगदी जीव तोडून अभ्यास केला तरी इच्छिले ते फळ, चांगले गुण, पारितोषिक मिळेलच का? पण ज्यांनी कठोर परिश्रम करून जीव तोडून अभ्यास करून यश प्राप्त केले ते त्याच्या मागे लागतात. काही केल्या चांगले गुण, पारितोषिक या गोष्टींचा ते पिच्छा सोडत नाही. त्याला अभ्यासाचे महत्व पटवून देतात आणि त्याला अभ्यासाची गोडी लावतात. त्याचप्रमाणे सद्गुरू जनसामान्यांना अशी प्रेरणा देतात, ईश्वरीय ज्ञानाचे महत्व समजून सांगतात, त्याच्या जीवनात काय स्थान आहे ह्याची जाणीव करून देतात आणि ह्याचं कारण सद्गुरू संपूर्ण जगाला कंठरवाणी सांगतात. अगदी स्पष्टपणे आणि परखडपणे हा संदेश देताना ते कसलाही आड पडदा ठेवत नाही. संतजनांनो, देवाचा ध्यास न लागण्यामागे एक महत्वाचे कारण सांगता येईल. पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू आणि आकाश ही सारी तत्वे आपल्या देह निर्मितीला जबाबदार आहेत. ह्या तत्वांप्रमाणे आपल्या देहाच्या घडणीत देव हा असा प्रत्यक्ष आणि थेट घटक नाही. सर्व सजीव गोष्टींप्रमाणे मानवी देह हा अवयवयुक्त परिपूर्ण असा प्राणी आहे आणि त्याला चैतन्य सजीवता येते, शक्ती प्रदान करता येते, सचेतन बनवता येते आणि चैतन्य हे देवतत्व आहे. सत्संगत, जेव्हा हे चैतन्य देवतत्व निघून जाते, देहतत्व संपून जाते. देहतत्वाचा विचार केला तर असं दिसून येतं की वर दिलेल्या 5 तत्वांपैकी एक जरी कमी पडले तरी तगमग सुरू होते. त्या तत्वाची निकडीने गरज भासायला लागते. देहतत्वाची शक्ती कमी व्हायला लागते. सत्संगत, उदाहरणार्थ आप तत्व, पाणी कमी झाल्यावर तहान लागते व पाणी मिळवण्याची आपल्याला गरज भासते. हेच बाकीच्या तत्वांबाबत खरं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यापैकी एकाचीही कमतरता वरील प्रमाणेच परिस्थिती निर्माण करते. पण चैतन्य हे काही अवयव निर्मितीतले प्रत्यक्ष घटक तत्व नाही. ह्याचमुळे ईश्वरीय ज्ञान, वैश्विक चैतन्य मिळवण्याची तशी गरज भासत नाही.
तशी भेटी लागी जीवा आस लागत नाही. हा मुद्दा समजवण्यासाठी आणखी एक उदाहरण देत आहे. सत्संगत गाडी सुरू करायला व चालवायला इंधनाची गरज भासते. पण इंधन हे गाडीचा कुठला आवश्यक घटक किंवा भाग नाही, हे चैतन्याच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल. सांगडा तयार करायला चैतन्याची अनिवार्यता नाही आणि म्हणून ईश्वरीय ज्ञान घेतल्यावरच ते समजावून घेण्याची गरज भासायला लागते. त्याची खऱ्या अर्थाने किंमत कळायला लागते आणि हीच देवाची कृपा आहे. सत्संग आदी ग्रंथात म्हटलं आहे, दैवी प्रेमाचा वैश्विक प्याला देवापाशी आहे, ज्याला मिळाला त्याला देवाजीनेच निवडले आहे. सत्संग सद्गुरु विना प्रेमाचा झरा फुटत नाही आणि अहंकाराचा मळ धुतला जात नाही. सत्संग इथे हेच मान्य करावं लागेल की केवळ सद्गुरु हा साक्षात्कार घडवू शकतात. त्यांच्या कृपेनेच आंतरिक मनाची पालट होऊ शकते, जिज्ञासूची मानसिकता बदलू शकते, ग्रहण क्षमता वृद्धिंगत होऊ शकते आणि हे घडल्यानंतर जिज्ञासूला सद्गुरु भेटीची ओढ लागते. त्याची भेट होताच तो ईश्वरीय ज्ञानाची भीक मागतो. हे ज्ञान लाभल्यावर त्याचा प्राथमिक जीवन उद्देश पूर्ण होतो. सत्संग ईश्वराचं ज्ञान आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून देतो, अज्ञान आणि अहंकार दूर करतं आणि सर्वत्र एकाच निराकार ईश्वराला पाहायलाही शिकवतो. त्यामुळे आपल्याला खरी भक्ती आणि मानवतावादी जीवन जगता येते. आणि हे ज्ञान आपल्याला डोळ्यांनी नाही तर फक्त सत्संग आणि सद्गुरूंच्या कृपेमुळे प्राप्त होतं. सत्संग ईश्वर हा कोणत्या रूपात किंवा रूढींमध्ये अडकलेला नाही. त्याला पाहण्यासाठी डोळ्यांची नाही तर ज्ञानाची आवश्यकता आहे आणि ते ज्ञान आपल्याला सत्संग आणि सद्गुरूंकडूनच प्राप्त होऊ शकतं. सत्संग ईश्वराचे हे ज्ञान अज्ञान दूर करतं आणि जिथं हे ज्ञान असतं तिथे अहंकार मुळीच राहत नाही. संतजनांनो, फक्त पूजा अर्चा करण्याऐवजी मानवता आणि सेवा हे महत्वाचं आहे. सत्संग सद्गुरु हेच आपल्याला ईश्वराशी जोडणारा दुवा आहे. तेच आपल्याला ईश्वराच्या स्वरूपाची ओळख करून देतात आणि तेच आपल्याला असलेल्या अज्ञानापासून अहंकारापासून दूर ठेवतात. सत्संग हे ईश्वराचं ज्ञान आपल्याला शिकवतं की हा प्रत्येक मनुष्य हा एकाच ईश्वराचा अंश आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक मनुष्यामध्ये ईश्वर दिसू लागतो आणि सर्व धर्म हे समान ठरतात. सत्संग ईश्वराचे ज्ञान म्हणजे काही तत्वज्ञान नाही, तर ते जीवन जगण्याचा एक मार्ग आहे, जे व्यक्तीला आंतरिक शांती, समता आणि प्रेम शिकवतं. त्यामुळे मनुष्याला ईश्वराच्या ज्ञानाची खूप गरज आहे. संतजनांनो, सर्वांना सत्संग सेवा घडो, सद्गुरूंकडून ईश्वराचे ज्ञान लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. सत्संगत प्रेमाने बोलूया. धन्य निरंकारजी.